अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई शहरातील 15 प्रभागाचे अंतिम प्रारूप प्रसिद्ध केलं असून ते विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नगर परिषद कार्यालय परिसर, तहसील कार्यालय व उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई कार्यालयातील नोटीस बोर्डवर डकवण्यात आला असून अंबाजोगाई शहरातील नागरिक हे अंतिम प्रभाग रचना पाहू शकतात. शिवाय शासनाच्या निर्देशानुसार निवडणुकीसंदर्भात पुढील कार्यक्रम म्हणजे प्रभागाचं आरक्षण व मतदार यादी विभागणी कार्यक्रम घेतले जातील, असं नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी सांगितलं. अंबाजोगाई शहरात प्रभागाची व नगरसेवकाची संख्या वाढलेली आहे. पूर्वी सन 2016च्या निवडणुकीत एकूण 14 प्रभाग होते व 29 नगरसेवक होते. आता ती संख्या वाढली असून 15 प्रभाग व 31 नगरसेवक अशी संख्या झाली असल्याची माहिती श्रीमती प्रियंका टोंगे यांनी दिली. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपल्या अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीचं एकूण ते कामकाज होतं आणि कशा पद्धतीने असणार आहे? आज अंबाजोगाई नगर परिषदच्या अंतिम प्रभाग रचनेची आम्ही प्रसिद्धी दिलेली आहे. आपल्या 26 सप्टेंबर रोजी आपल्याला मान्य विभागीय आयुक्तांची त्यासाठी मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार आपण सर्व दर्शनीय भागामध्ये वॉर्ड वाईज नकाशे आणि एक प्रभाग रचनेची व्याप्ती सर्व प्रसिद्ध केलेला आहे. नगरपालिकेच्या बाहेर आपणास ते बघावयास मिळतील. तसेच तहसील ऑफिस आणि एसडी ऑफिस येथे आम्ही ते प्रदर्शित केले आणि विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे. आता हे एकूण जे प्रभाग रचना झालेली आहे त्याच्यावर काय आक्षेप वगैरे आलेले होते, त्याच्या संदर्भात काय? सुरुवातीला प्रारूप प्रसिद्ध केली होती आपण प्रभाग रचना, त्यावर आक्षेप आणि हरकती नागरिकांकडून मागवण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात आपल्याला 28 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्याची सुनावणी मान्य अपर जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे ठेवण्यात आली होती. त्याच्यावरती निर्णय घेण्यात आल्यानंतर अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात आली व त्याची मान्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर आज ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीचे किती वार्ड वाढलेले, किती मेंबर्स आगामी काळात असणार आहे? आता आपल्या नगरपालिकेमध्ये एकूण 15 प्रभाग आहेत. 2 सदस्यीय प्रभाग 14 आहेत, 3 सदस्यीय प्रभाग 1 आहे आणि एकूण सदस्य संख्या 31 आहे. आगामी पुढचा कार्यक्रम काय असतो आणि कसा असणार? यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादीचा कार्यक्रम घोषित होतो. तो घोषित झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल. आरक्षणाचा एक राहील प्रभागाच्या. आरक्षणाचा पण कार्यक्रम शासनामार्फतच जाहीर होईल. तो जाहीर झाल्यानंतर आपण त्यासाठी जे कोणी अधिकारी नेमले जातील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आरक्षणाची कारवाई करू.